यद्भासा भासते विश्वम् यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊलीच्या पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून जीवनाच्या कल्याणासाठी अनेक संत अनेक प्रकारचे भोग आणि भाग्य बाजूला सारून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी ते निघालेले आहेत। कारण कंडो केळी मत्ते मोहि परे बल्लवरू, त्यांना दोष दृष्टीला गोचर होतो। सारासार विचार करण्याचा कॅपॅसिटी त्यांच्या जवळ असते। तो सारासार विचार करतात। पाहावं विचार करूनिया, काय पाहतात? जगातील असलेले सुख आपल्याला किती दिवस हे सुख देणार आहे, त्याच्याबद्दल सारासार ते विचार करून प्रत्येकाच्या जीवनाचे अनेक दुःखद घटना त्यांनी पाहिलेले आहेत। ते पाहून जगावरती वावरणारे अनेक लोकांच्या विश्वास न करता, न वस्तूचा न व्यक्तीचा, न वस्तूचा विश्वास नाही न व्यक्तीचा विश्वास नाही, शेवटपर्यंत वस्तू ही सुद्धा साथ देत नाही, शेवटपर्यंत व्यक्ती ही सुद्धा साथ देत नाही। हे अधुरा राहणारे आहेत, शेवटपर्यंत नाही। मग त्यांना कसं कळालं हे शेवटपर्यंत होत नाही म्हणून? दररोज तसलं घटना आपण या ठिकाणी पाहतो। काल एक माताजी येऊन घळघळ रडत होते। मराठी सगळ्याला कळते का रडत होते? त्यांना काही पैसा कमी आहे म्हणून रडत नव्हते। नवरा काही दारू पिते किंवा वामार्गाना जाते किंवा धिंगाणा करते किंवा मारामारी करते म्हणून रडत नव्हते। माझा पतिदेव देवाला तर पाहिलेले नाही, परंतु माझा पतिदेव देवापेक्षा भारी आहे म्हणून तारीफ करत होती। सुविधाला काय कमी नाही, परंतु रडायचं काय कारण आहे त्याला विचारलं मी। काही परिवारामध्ये आई वडील दुःखी आहे, काही भाऊ दुःखी आहे, काही तुमचा जवळच्या माणसा दुःखी आहे, कशासाठी रडतीस माय, काय पाहिजे तुला? तर दुःख आवरणा बाजू असलेले
एक माताजी बोलले, त्याला बोलता येत नाही तेवढा रडू लागले त्याने. माय तू तर सांगायला काय झाले काय? काय नाही अप्पा, MBBS ला लागले होते, मुलगी फाशी घेऊन मेली. तर ते म्हणत होते, अप्पा माझा वय आता 42 सुमार आहे, अजून माझा पोटी येतील का ते मुलगी? 22 वर्षाचा पोरगा उभा आहे बाजूला, हे माझाच मुलगा आहे, त्याच्याकडे थोडा बघा म्हटलं. त्याच्यात तर बघतो, परंतु तुझं उद्देश काय आहे? माझा मुलगी तर गेली, परंतु माझा पोटी अजून येतील का असं म्हणून विचार करलो, होईल का म्हणून प्रश्न करत होते. म्हणजे आम्ही संसारात सुख शोधतो, एवढा धोकाधाडी झालं तरी सुद्धा त्याच्यावरच आमचा विश्वास आहे. त्याला सांत्वन करणं अवघड आहे. हे सगळं दृश्य शिवदास माऊलीला दिसलेले आहे. आता मी कोणाचं न धरी आस, बघ मी कोणाचंही आस धरत नाही, मी नाव सांगत नाही, आस का धरत नाही? शेवटपर्यंत साथ देत नाही म्हणून आस धरत. असंच गोडी राहतात म्हणून गॅरंटी काय आहे? लग्न लागता वेळेस जे आनंद राहते ते आनंद शेवटपर्यंत राहते तो म्हणून काय गॅरंटी काय? काय गॅरंटी? पण 4-5 दिवसालाच माझं जवळ येतात, आपण जमना गेले म्हणून. काय काही सैनिक झाल्यावरच जमना गेले म्हणून येतात. लग्न तर तिकडे बाजूला राहिलं. कसं करावं प्रश्न पडला, काय करून घ्यावं की करून घ्यावं म्हणून प्रश्न पडला. कालच आले होते तसले घटना, दररोज येते तसले. काय कर, मग आत्ता जमत नाही मला तर करून घेऊन काय म्हटलं आहे म्हणून. सांगायचं म्हणजे शेवटपर्यंत हेच गोडी, हेच ओढी, हेच प्रसन्नता लग्नाच्या वेळेला जे राहणार आहे ते शेवटपर्यंत राहतात म्हणून गॅरंटी न धरी आस. त्यांना वाटत असेल 7 जन्मापर्यंत असंच आमचा गोडी ओढी राहणार आहे म्हणून त्याला वाटत असेल. परंतु काय करावं, सगळ्यांचं तसं होतं म्हणून गॅरंटी नाही. परंतु त्यांच्या नवरा एवढं गोड होत, काय प्रॉब्लेम नव्हते, परंतु प्रॉब्लेम होती. काहीतरी अडचणी, काहीतरी अडचणी, काहीतरी अडचणी राहणार आहे. शरीर साकारात आल्यानंतर त्या शरीरासोबत राजा असलं तर काय, रंग असलं तर काय, गरीब असलं तर काय, श्रीमंत असलं तर काय, कोणी 100% सुखी नाही. असलं तर हात वर करा, त्यांच्या घरी मी 4-5 दिवस आराम येऊन राहतो. तुमच्या घरी भांडणच राहू नये, किरकिरी राहू नये, काही प्रश्न मला विचारायचं बी राहू, आपण थोडं विचारायचं हो असं म्हटलं त्या दिवशी मी निघून जातो. असं कोणी आहे का? काहीच नाही. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. नवरा बायको लेकर व्यवहार अंक टंक सगळं समाधान, 100% काही विचलित नाही. आम्ही सुखी आहोत.
एक बी दिसले गेले. परंतु संत म्हणतात सुखी हा संसार करावा स्त्री संगती वेळोवेळो गाती. संसारात सुख राहते 100%, परंतु संसाराकडे तुमचं लक्ष राहिलं तर तुम्ही सुखी राहू शकत नाही. वेळोवेळ गाती घाईना. संसारात असून सुद्धा तुमचं लक्ष शंभूचं प्रती असेल तर तुमचा संसार सुखीचा असतो. परंतु आमचं लक्ष तिकडं राहत नाही. आमचं लक्ष बायकोकडे राहते, लेकराकडे राहते, शेताकडे राहते, पैशाकडे राहते, व्यवहाराकडे राहते. देवाकडे लक्ष राहते का? सगळ्याकडे राहते परंतु देवाकडे लक्ष राहत नाही. संत म्हणतात सगळ्याकडे लक्ष न देता देवाकडे लक्ष दिले की तुमचं सगळं समाधान चालतं. उदाहरणाला आमचं शिवलिंगराव तोरणे उदाहरण काय. पहिले महाराज असताना काश्यप पवार हनुमंतरावजी अटूट गुरुमाऊलीचा फार संबंध. म्हणजे माझा माहेर घर म्हटलं तर लिंबूर म्हणत होते. लिंबूर मध्ये एक घर म्हणजे काश्यप पवार पाटलांचं, त्या ठिकाणी राहतो. उदाहरणात येणं म्हणजे यांनी लहान होते त्यावेळे अप्पांच्या सानिध्यात ते वाढलेले होते. 15 दिवस शेताला जायचं नाही, घराकडे बी जायचं नाही. निर्लक्ष पुरा. निर्लक्ष म्हणजे संपूर्ण वेळ मठात देत असल्यामुळं तिकडे जाऊ शकत नव्हतं. गुरु महाराजांना भेवून आता काहीतरी म्हणतील म्हणून लपून लपून जायचा. वाटायचं की इथंच मठामध्येच आहे, परंतु चोरी चुपी करून तिथं जाऊन भेटून अजून येऊन जसं आहे तसं असल्यासारखं राहावं. महाराज पूजेला वगैरे गेले तेव्हा असं ते करत होते. असं करत होते की हा बघा मला काय माहिती असं करत होते. काय काही लेकरं त्या ठिकाणी. तर तदनंतर जसं पिकायला पाहिजे त्या प्रकारे व्यवस्थित शेत पिकायचे. तिथं काय कमी करता नाही, कुठल्या अडीअडचणी नाही. अजून बी रेकॉर्ड आहे. जवळजवळ 45 वर्षाच्या पूर्वी गुरु महाराजांना या महाराजांनी यांना काय केले होते, एक मोटर दिले होते. गिरणी, आका, चक्की, त्याला काय म्हणतात, पिठाची गिरणी. पिठाची गिरणी चालविण्यासाठी महाराजांचं गिरणी होतं. भांडारा मोठं, त्यावेळेस तांदूळ कमी, परंतु रोटी बडून खायचा वेळ, त्यासाठी महाराज गिरणी घेतले होते. सांभाळणं अवघड झाल्यामुळे हे कोणाला द्यावं म्हणत तर तोरणे शिवलिंगला देऊन टाकली ती गिरणी. 50 वर्ष झाला असेल. 1977 मध्ये ते गिरणी यांना दिले. एक म्हैस बी दिले होते. तुम्हाला सांगतो महाराजांचा आशीर्वाद कसा आहे. 77 आता किती आहे, 2024, 46 इयर महाराजांनी त्यांना गिरणी दिले. तुम्हाला सांगतो आतापर्यंत ते मोटरला धक्का नाही, जळालेले नाही, काही केलं नाही. 46 वर्षापासून मोटर अजून विचार करा. आता तुमचं कितीतरी मोटर जळाला असाल, कितीतरी मोटर तुमचा वेल्डिंग केलं असेल, त्याला बाइंडिंग केलं असेल, तर अजून त्याला धक्का नाही. म्हणजे माऊलीचा आशीर्वाद असा मजबूत असतो, शेवटपर्यंत ते वस्तू साथ देत असते. कसा आहे
तर संसारात असून व्यक्ती लक्ष शंभूच्या प्रती असेल तर तुमचा संसार व्यवस्थित चालते. सुखी हा संसार करावा स्त्री संगती, वेळोवेळ गाती घाईना. बघा, संसार करण्यासाठी संत कधीही नकार दिला नाही, परंतु संसारात राहून लक्ष मात्र संसाराकडे न राहता लक्ष शंभू प्रती असायला पाहिजे. संसार व्यवस्थित चालतो. म्हणून नंतर ते शेताला जायला सुरुवात केली, नंतर भणभण सुरू झाली त्याला. जोपर्यंत इकडे होते तोपर्यंत बेफिकर होते. नंतर त्यांनी विचार केले काय मतलब नाही, म्हणून अजून परतून आमच्याकडे चालेल. हे आनंदाचं गोष्ट. पुरं टोटल त्या ठिकाणी देखभाल करण्याचा जो काम त्या ठिकाणी ते करत आहेत. तरी या ठिकाणी सुद्धा एक एक महिना त्या ठिकाणी राहून सेवा करणं म्हणजे फार कठीण आहे. तरी सुद्धा आखरी माऊलीचंच सानिध्य त्यांना लाभले. म्हणून आता मी कोणाचं न धरीची आस. मत पुढे आमोचा विश्वास तुझे पाय. विश्वास कोणा पायी? तुमचे पाय. यांना मला साक्षी निष्प पाद साक्षी. म्हणून श्रद्धेतून हाक मारणारा व्यक्तींचे संपूर्ण टोटली जिम्मेदारी शंभू उचलून घेतात. ज्या प्रकारे पत्नी संपूर्ण टोटल जिम्मेदारी कोणाला दिलेली असते? पतिदेवावरती. म्हणून घरात पत्नी बेफिकर राहते. तुमचं फिकर करणारे कोण? पतिदेव. मीठ मिरचू तेल तिखट जेवी काय काय लिस्ट द्यायचं त्यांना देऊन टाकतात. लिस्ट घेऊन तुम्हाला हिंडायचं गरज नाही. परंतु तुमचा विश्वास पतिदेवावरती असेल, परंतु पतिदेवाचा विश्वास शंभूच्या प्रती असेल तर काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. म्हणून म्हणतात ಎಂದಿಂಗೆ ನಾಡಿಂಗೆ ಎಂದೆನಾದಡೆ ನಿಮ್ಮಾಣೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರಮಥರ ಆಣೆ. ಈ ಸಖಿ ಆಸೆ ನಿಮಗೆ ಕಯ್ಯ. ಆಸೆ ಎಂಬುದು ಹರಸಂಗಲ್ಲವೇ ಶಿವಭಕ್ತರಿಗೆ ಉಂಟೇ ಅಯ್ಯ. बघा, ಈ ಸಖಿ ಆಸೆ ನಿಮಗೆ ಕಯ್ಯ. ಐದಕ್ಕೆ मारय्या लक्कम्मा म्हणते एक दिवस तांदूळ जास्त घेऊन येतात त्यांनी. तांदूळ भंडाराच्या समोर सांडलेले तांदूळ साफ करून त्याला माती वगैरे बाजूला काढून ते तांदूळ दररोज घेऊन येत होते मारय्या. ते काय म्हणतात ते पहिले लोक पडलेले सगळं माती पिती जमा करून नंतर साफ करून घरी घेऊन जायचे. त्या प्रकारे एक दिवस अण्णा बसवण्णाला वाटलं किती म्हणून तांदूळ वेचावं या माणसाने. ते भंडारात जो सेवा करणार आहे त्यांना सांगितले की थोडं तांदूळ 4-5 पहिली सांडून टाक. आज सांडून टाकले त्याने तांदूळ. मारय्या येते जमा करून जाते. मारय्या बघून खुश. तो काय केला? पुरा टोटल जमा केला. डेली 2 किलो 3 किलो 5 किलो वर तांदूळ जमा होत नव्हतं. त्या दिवशी 20-25 किलो तांदूळ त्यांना भेटले. खुश. आज माझा बायको खुश होणार.
कारण दररोज अर्धा किलो, 5 किलो, 2 किलो, 3 किलो आणायचं. आज माझा पतिदेव एवढा आणलेत म्हणून खुश होतील म्हणून कोणाला वाटलं? मारायला वाटलं. लक्कम्मा आल्याबरोबर शिव्या द्यायला सुरुवात केली. काय म्हणू? घाणघाण शिवे नाही. काय म्हणू? ईसकी आश निमागे कैया, एवढं तांदूळाचा आश तुम्हाला कशा करता? दररोज आणायचंय, दररोज शिजवायचंय, दररोज अन्न संतर्पण करायचं आहे. जमा कशाला ठेवायचं? एवढं कशाला आणला? ह्याच्या पाठीमागे उद्देश बसवण्णाचा काहीतरी असेल. तुम्हाला काही कळत नाही का? हे आश कोण करावं? हे आश कोण करावं म्हणून प्रश्न टाकते. असला आशा कोण करतात माहित आहे का तुला? त्यानंतर कोण करते प्रश्न केला असेल त्यावेळेस तू म्हणाली बघा, आशयम बुधू, हे आशा कोणाला राहते? म्हणजे राजा महाराजा लोकांना आशा राहते. मोठे मोठे लोकांना आशा राहते. MLA, MP, आमदार, खासदार या लोकांना किती बी तुम्ही द्या सवडून त्याचा पोट कधीच भरत नाही. राजा लोकांना आश राहते. शिवभक्ताला कशाला आश राहते? घेऊन जावा, आम्हाला किती आणत होतं तेवढंच तांदूळ घरला घेऊन या. आता तुम्हाला हे तांदूळ मी घरी स्वीकार करणार नाही. मजबुरीनं त्याला जाऊन तिथं तांदूळ सांडून टाकून यावं लागलं. किती दररोज जमा होत होती तेवढंच तांदूळ आणला, तेवढंच शिजविलं, तेवढंच खाल्लं, तेवढंच खाऊन आनंदानं विश्रांती घेतलं. ना मागीनं पुढे, आमचं मागीनं पुढे. कोण म्हणते? कोण म्हणते? लक्कम्मा. बसा बसा. लक्कम्मा म्हणते मागीनं पुढे. आम्ही काय म्हणतो? आम्हाला मागे ना पुढे काय करायचंय म्हणून काय म्हणत? कोण म्हणतात? लक्कम्मा म्हणते. आम्ही काय म्हणतो? पिडान पिढी. ना मागे ना पुढे आमचं पिडान पिढी. किती पिढी? एक पिढी नाही, 2 पिढी नाही, पिडान पिढी, पिडान पिढी. किती? अनगिनत पिढी. तर हे उदाहरण दिलं तुम्हाला, परंतु तरी सुद्धा वेळानुसार सांगा असं वाटते. कधी कधी डेली असं प्रवचन करावं म्हटलं तर मला होत नाही. कधीतरी तसं प्रवचन निघते वेळानुसार. आज करंट बी नाही आणि कुठं जायचं बी नाही. आनंदपूर्वक या ठिकाणी ऐकू लागलो आणि उद्या संध्याकाळी आणि तुम्हाला प्रवचन सांगणार बी नाही. तुम्ही या ठिकाणी राहणार. उद्याचा टेन्शनच नाही लक्कम्माला. उद्याचा टेन्शन नाही. मोहन पटेल केव्हा ते जाणारच नव्हतं, परंतु जाऊन आले. काल आठवण काढू तुमचं. लक्कम्मा काय म्हणते? ना मागे ना पुढे. उद्याचं टेन्शन नको. आज पुरता आपण जगायचं आहे. उद्याचं टेन्शन त्या देवाला असेल. आम्हाला कशाला टेन्शन घ्यायचं? त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. उद्याचं पोट कसं बी ते भरणार आहे. टेन्शन घ्यायचं गरज नाही. उद्यासाठी सुद्धा ते चिंता केलेले नाही. परंतु आमचा चिंता पिढान पिढी. एक मोठा श्रीमंत माणूस आला. त्याला काहीच कमी नाही. श्रीमंत माणूस, काही कमी नसलेले माणूस कशासाठी येतो? काही कमी नाही, कशासाठी येतो? आला महाराजाजवळ बसला. महाराज पूजा पाठ करून समाधान बसले होते.
साष्टांग दंडवत टाकले महाराजांना. बोला काय समस्या. त्यांनी म्हटलं समस्या फार मोठा आहे. म्हणलं काही लेकरं नाही आहे, पैसा नाही आहे, शेत नाही आहे, लेकराला नोकरी नाही आहे, काही गाडी नाही आहे, बायको चांगला नाही का आहे, सगळ्या गोष्टी बोलत राहिला. सगळ्या गोष्टी मग तुमचं टेन्शन काय ते सांगा. ते सगळं भानगडी नको. त्यावेळी म्हटला अप्पाजी गुरुमाऊली काय सांगावं. म्हणलं 17 पिढी बसून खाण्याचा व्यवस्था मी केलो, 18 पिढीचं कसं होईल म्हणून टेन्शन लागले. किती पिढी? 17 पिढी बसून खाण्यासारखा व्यवस्था करून ठेवलो, काय कमी नाही. परंतु मला एक टेन्शन लागले की 18 पिढीचं कसं करावं. कारण ताकद कमी झाली, आता मला मेहनत करणं अवघड आहे. त्याच्यावर मेहनत करणं अवघड आहे. जोपर्यंत ताकद होती तोपर्यंत सगळं केलो, मरमर 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 केलो. मरमर गये शरीर, आशा तृष्णा न मरे, कह गये दास कबीर. मरमर मरमर केलो, परंतु मी करू शकले नाही, अर्धवट राहिले. आता महाराज म्हणाले ह्या 18 पिढीचं व्यवस्थित केलं तर ह्यांना 19 म्हणणार, 19 केलं तरी बी 20 म्हणणार, 20 म्हटले की 21 म्हणणार. याचा काही शेवट होत नाही. ह्याच्या नादी न लागता गप्प बसलेले बरं. आणि ह्याला शिक्षण देणं जरुरी आहे. या माणसाला बुद्धी त्यांच्या क्लिअरिटी करावं. याच्या लक्षात जे बसलेले आहे कचरा कसं तरी काढून टाकावं असं विचार करून महाराज म्हणाले हे तर सोपं आहे. म्हटलं 18 पिढीचं काय होय, फार सोपं गोष्ट आहे. म्हणजे अरे सांगा अप्पा ते काय आहे ते लवकर सांगा. मला तेच तळमळ लागले. बराच दिवस झाला झोप उडाला होता. तुम्ही आलात म्हणून तुम्हाला विचारण्यासाठी आम्ही आलो. आनंद वाटला. आमचं उत्तर मिळाले. परंतु लवकर तुझं काम होते, पण एक काम तुला करावं. सांगा तुम्हाला काय. नारळ द्या मला तर नारळ देतो, भंडारा द्या मला तर भंडारा. एक भंडारा करून एक पिढी आनंद होत असतो तर भंडारा कसं काय करायचं. भंडाराला किती लागणार. एक भंडारा करतो एक पिढी, तसला 10 भंडारा मी करतो 10 पिढी होते. नाही हो, एक पैसा बी मला खर्च करायची गरज नाही. परंतु एक गोष्ट तुम्हाला करावं लागते. ही गोष्ट छोटी गोष्ट आहे. एक गोष्ट मोठा नाही, एक लहान गोष्टी आहे. हे लहान गोष्टी लहान माणसच करतात, मोठ्या माणसं करत नाही. कोण करते ते सांगा. माझा शिष्य जंगलमध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेलेले. कुठं? जंगलात गेले. परंतु त्या ठिकाणी व्यवस्था नाही. मग काय करू. व्यवस्था काय करू. काहीच करायचं नाही. फक्त एक दिवसासाठी नाही, एक टाइमला अन्न किती लागते तेवढा त्यांच्या इंतजाम केलं तर एक पिढीचा व्यवस्था त्यांनी करते. बघा किती सोपं काम आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांच्याजवळ शिल्लक काही राहता कामा नाही. असेल तर तो स्वीकार, तुमचा अन्न स्वीकार करणार नाही. किती? एक टाइमचं जेवण्याचा व्यवस्था सीधा त्याला घेऊन जा. एक पिढीचं व्यवस्था तो करतो. फार सोपं आहे. एक अर्धा किलो तांदूळ, पाव किलो डाळ वगैरे काय 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 सगळं एक पोटली बांधलं. ऍड्रेस विचारला, कोणत्या जंगलमध्ये, सगळं विचारून घेतलं. तो निघाला. तर ते महाराजजी नदीमध्ये आंघोळीला गेला होता. कपिलधारला सारखं इंतजार करत राहिले. ते आले महाराज.
आल्याबरोबर एक पिढी आहे ज्यावेळी आमचं कल्याण करतो म्हटलं तर साष्टांग दंडवत टाकले. महाराजजी, तुमच्या गुरुपेक्षा तुम्ही महान गुरु आहात, तुमचा ख्याती ऐकलो, परंतु तुम्हाला भेटण्यासाठी आलो. काय कारण ते सांगा. काहीच नाही, सोपा उपाय सांगितले. एक टाइमचं तुमचं व्यवस्था करा म्हणून त्यांनी सांगितले. त्यासाठी मी काही भक्त आणलो, तर हे भक्त घ्या आणि प्रसाद करून घ्या, आम्हाला आशीर्वाद देऊन द्या. त्यांनी म्हटले, कोणीतरी आता येऊन माझं जेवण्याचे इंतजाम करून गेले, तो आता जमत नाही की तुमचं घ्यायला म्हटले. त्यांनी म्हटलं, काय महाराज एवढं तुम्हाला कळणार नाही का? एवढं काय सांगा, काय मला काय कळत नाही ते सांगा पाहिजे. आता सकाळीच व्यवस्था झाला असं, परंतु संध्याकाळी तर पाहिजे की तुम्हाला. मग संध्याकाळी तरी झाला असेल, उद्या सकाळी तरी पाहिजे. त्यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही संध्याकाळीचा बी विचार न करणारे माणसं, संध्याकाळी सुद्धा विचार न करणारा माणसा आहोत. आम्हाला संध्याकाळीच गरज नाही, संध्याकाळी बघू, संध्याकाळी घेऊन या म्हणे. त्यावेळी त्याला विचार केला, महाराजाला सकाळी पुरतच या ठिकाणी अन्न आहे, संध्याकाळीचा ह्या माणसाला टेन्शन नाही. मी 18 पिढीचा विचार करत बसलो, माझा एवढा मूर्ख दुसरं कोणी होऊ शकते का म्हणून साष्टांग नमस्कार केला. आता मी काही टेन्शन घेत नाही, जे काय आहे आनंदानं जीवन जगलो. आता मी कोणाचं न धरी आमचा विश्वास, आता कोणाचा मी विश्वास करत नाही, तुमचाच विश्वास या ठिकाणी करणार आहे. ज्या प्रकारे महादेवाचा विश्वास तुम्ही केला म्हटलं, तर संध्याकाळीची व्यवस्था महादेव तुमचं करणार आहे, उद्या सकाळीची व्यवस्था त्यांनी करणार आहे. तर हे तर कथा झाल्या नाही, हे तर तुम्ही कथा ऐकून, परंतु माझा प्रत्येक जीवनामध्ये हे घटना तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आखरीचा दिवस असल्यामुळं उद्या समारोप आहे. मी आता तरी मी कोणाचा न धरी असं 5-6 वर्षापूर्वी आम्ही काय करत होते, हनुमंतराव पाटला सारख्या माणसाला पकडत होते. बघा, 1 दिवसाचा अन्नक्षेत्रामध्ये तुमचं नाव नोंद करा आणि या दिवशी तुम्ही या, या दिवशी तुम्ही या, या दिवशी तुम्ही या म्हणून सगळ्यांचा लिस्ट बनवित होते. मरमर मरमर करून फोन लावत होते, लावून यावो तुम्हाला आठवण येते म्हणून बोलावं लागत होतं. रेंज नसल्यामुळं वर जावावं लागत होतं. आता आम्ही म्हटलं, हे भनभनी नकोच, शंभो करी माझी चिंता म्हटल्याप्रमाणे आम्ही फोनच बंद ठेवून टाकलो. कशाला बोलायचंय? बोलायचं असलं तर त्यालाच बोलायचंय. कोणाला? मन्मथ स्वामीलाच बोलायचंय. आणि ते बोलायचा प्रश्नच आला नाही. 5-6 वर्षापासून आम्ही कसं राहू लागलो माहितीये का? कोणाचाही कॉन्टॅक्ट नाही, कोणाला मी फोन केले नाही. आता बसल्या ठिकाणी एक माणूस तर सांगा की आप्पा आम्हाला तुम्ही फोन केले की हो, असं म्हणून कोणीतरी हात वर करून सांगा. कोणालाही कॉन्टॅक्ट नाही. पाटील तुम्हाला फोन केला नाही, कोणालाही कॉन्टॅक्ट न करता तुम्ही या ठिकाणी येऊ, दररोज खंड न पडता दररोज प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी होऊ लागला म्हटलं तर आम्हाला टेन्शन घ्यायचं काय करायचं? कोणी बी येऊ, कोणी बी करले, कोणी बी चालले, कोणाला या म्हणायचं नाही, कोणाला जा म्हणायचं. काय काय लोक 8 दिवस पडून येतं, कस काय पडून आहे बेटा म्हणून म्हणायचं नाही. चालले मला तर कस काय चाललेच नाही म्हणून म्हणायचं नाही. जात असलं तर जावा, राहत असलं तर राहा. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. हे घटना या ठिकाणी
उद्यासाठी टेन्शनच नाही. परवा आम्ही विचार केला होतो, माझ्यापर्यंत ती गोष्ट आली नाही. ते पोराला विचार पडला होता सकाळीचा नाश्ता कसा होईल. तर कर्नाटकच्या मधुरचा माणूस आला, नाश्त्याला काय काय लागतं सांगा मला, नाश्त्याचं सामान आणायचं. आमच्याजवळ स्टार्ट बी नाही. तिथं तुम्हाला असं वाटत तर पूर्ण भांडारा भरून ठेवला असेल, खाली होत असेल. कोणीतरी आणतात, कोणीतरी करतात, सगळे खाऊन जातात आणि कोणाला बी कमी पडत नाही. कोणाला बी कमी पडत नाही. त्या प्रकारे ते जंगलात असलेले जे महाराज होते, त्या महाराजाला टेन्शन घ्यायचं गरज नाही. हे टेन्शन कोणाला? शंभो महादेवाला. त्या प्रकारे तंबूरमध्ये बी सुद्धा तसं झालं. आता कार्यक्रम तर मोठं, हजारो संख्यानं त्या ठिकाणी पब्लिक यायची. आपल्या जवळ काही नाही, दिसते तुम्हाला गाडी बिडी फार भारी आहे माणूस म्हणून, मध्ये खोकलं काहीच नाही, नील रिपोर्ट आहे. तर लोकांना वाटत कसं तरी होतील. आम्ही निवांत आता आम्ही विचार केलं, शिवलिंग पाटील म्हणायचं असं तुम्ही शांत बसलो तर कसं होईल, कार्यक्रम फार मोठा आहे, थोडं फिरावं लागते, हेच मोका आहे, जमा करायचं हेच मोका आहे. या मोक्यावर तुम्ही आरामशिरी राहू लागला तर काय मुग फिरून तिकडे इकडे असं म्हटलं. अचानक आम्ही विचार केलो, असा मागत हिंडत बसण्यापेक्षा एकालाच मागावं. कोणाला मागावं? न सरणारा व्यक्तीला मागायला पाहिजे. न सरण्यासारखं देणारा व्यक्ती शंभो महादेव. सगळ्या सुख त्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले आहे. म्हणून आम्ही अनुष्ठानाला बसलो. महादेवाला लागले टेन्शन. कोणाला? आम्हाला नाही येत, आम्ही बेफिकर बसलो, लागले टेन्शन महादेवाला. महादेवाला मुख किती राहते? 5 मुख राहतात. पंचमुख परमेश्वर म्हणतो आपण. पंचमुख परमेश्वर, वामदेव, तत्पुरुष, ईशान्य, अघोरा, ईशान्य, या प्रकारे 5 मुख आहेत. आणि त्या 5 मुख ईश्वर विचार केलं, एक मुखानं या ठिकाणी सेवा करणं अवघड आहे, 5 मुख सुद्धा या ठिकाणी सेवा करावं. घडलेले घटना बोलतो तुम्हाला. त्याच्यामध्ये दररोज डेली माझं प्रवचन होतं. संध्याकाळी करमत नाही म्हणून रात्रीच्या या वेळेला 1-1 तास प्रवचन घ्यायचं पटेल तंबूर मध्ये. आणि कोणी काय विचार करत होते. नंतर विचार केले, चांदीचा तुला भार करा, तुम्हाला जे वाटेल ते करा, आम्ही आनंदानं वर जाऊन राहतो. तुम्हाला सांगतो, 5 व्यक्ती असा उभा राहिले त्या ठिकाणी. एक माणूस लड्डूचं जेवण दिलं. लड्डू किती बी लागणार आहे, टोटल खर्च माझा आत्मा राहील म्हणून जबरदस्ती करून मला बोलून घेतलं. मी काय चुकलेले, मला का सेवा का करू देत नाही. त्या माणसाने या मन्मथ स्वामीच्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला लागणारा संपूर्ण टोटल खर्च तो एकमेव व्यक्ती करतो, तो सोनाळचे शिवराज पाटील तुमच्या बाजूला. त्यांनी म्हटलं, आप्पा माझ्याकडून काही चुकलं का? मी म्हटलं, तुमचं सेवा तर तिथं होती की डबल कसं आपल्याला कळतो की नाही असं म्हणून तुम्हाला वाटत असेल. नाही, मला सेवा करायचे, काही मला चुकून टाका, मोठा काम लावा मला. म्हटलं, गोड करण्याचं काम तुझ्याकडे. म्हटलं, एक माणूस तांदूळ पाठवले, वसंतराव बिराजदार, एक माणूस तांदूळ पाठवले. एक माणूस टोटल लागणारा भाजीपाला पाठवून दिला.
म्हणजे भाजीला लागणारे संपूर्ण टोटल साहित्य एक व्यक्ती पाठवून देणार आणि एक व्यक्ती टोटल आपल्या कार्यक्रमाला लागणारा टोटल तेल त्या व्यक्तींना देऊन टाकलंय. सोमनाथ पाटील, सोमेश्वर पाटील मुधोळकर त्यांनी आम्हाला तेलची व्यवस्था केली. आता राहिले एक टेंटचा व्यवस्था सुद्धा एक व्यक्ती त्या ठिकाणी केलं. 5 मुख 5 व्यक्ती त्या ठिकाणी कार्यक्रम टोटली हिंडत बसायचं. मग बाकीच्या लोकांचं काय केलं? बाकीचे जे लोक दिलेले आहे लिंबोर, सावरगाव, मलकापूर, जे काही आजूबाजूचे भोवती असलेले लोक जे बी काही त्यांच्या मनानं खुशीनं दिलेले जो रक्कम आहे तो तुलाभारासाठी ते पैसा त्या ठिकाणी ठेवले होते. परंतु ते पैसा महाराज काय करणार आहे म्हटलं तर तिथे एक भव्य कल्याण मंडप त्या ठिकाणी उभा करणार आहे आणि 20-25 लाख जे जमा झालेले पैसे होते खर्च करून आम्ही औरंगाबादला आरटीएस करून टाकले. शिवलिंगराव 60 लाख ना बघा 60 लाख रुपये त्यांना पोहोचले. मी कुठून आलो बेटा? मी फक्त दरवाजा लावून आत बसलो. मी हिंडलेले नाही, कोणाला जबरदस्ती केले ना. आलो कलिंगूरला पैसे द्या म्हणून नाही. आमच्यापर्यंत येऊन आमचं घ्या तुमचं घ्या. बघा हे माणसाने आले अप्पा माझा 11,000 रुपये घ्या. हो मी मला ऐपत तुमचं कमी आहे, परेशानीमध्ये परेशानी कशाला करून घेता असं म्हणून त्यांना बोललं तरी खानापूरकर काय आडनाव? ठिगळे. ठिगळे नाही जोड लावले. लक्षात आलं का? जोड लावून आम्हाला सेवा केली. त्या प्रकारे अनेक भक्त त्या ठिकाणी सेवा केली. मी धरीना आस आमुस विश्वास तुझे त्यांच्या प्रती तुमचा विश्वास ठेवा. नंबी करकडे हो यंदने शिवन नंबरू नच्चरू भरी करे. उगाच पूजा करणे, उगाच पाठ करणे, श्रद्धा न ठेवणे, आमचं कल्याण होणे म्हणजे कसं होईल? नाही. आठविता पोटी धावे तयाचे संकट पोटातून हात मारावा लागला तरच त्यावेळे शंभो आपोआप धावून येत असते. तुमचा कोणाकडून काम येणार परंतु तुमचं काम तमाम करून टाकतो. म्हणून आम्ही निवांत राहतो. म्हणून 1 महिना एवढा आनंदपूर्वक या ठिकाणी पार पडते. आम्हाला वाटत नव्हतं की दररोज लोक येतात की नाही. आम्हाला असं वाटत होतं तिकडचे लोक म्हणायचं गाडी सगळं तुमचं मठासमोर आहे तर आमच्याकडे गाडीच नाही म्हणायचं. कपिलधार सुक्षेत्राच्या ठिकाणी माऊलीच्या सानिध्यात गाडी उभा राहत नाही. तिथं दर्शनला तुम्ही जाणार आहे पण काय, परंतु गाडी हे बी गाडी इथंच ते बी गाडी इथंच. त्या गाडीचं व्यवस्था होऊ लागलं, ह्या गाडीचं व्यवस्था होऊ लागलं. पेट्रोल पंप इथं ते जरा पेट्रोल पंप इथंच आहे. सकाळी उठल्या बरोबर एक टाइम भरून टाकतो पेट्रोल, दुपारी एकदा भरून टाकतो, संध्याकाळी एकदा भरून टाकतो. टँक खुल्ला ठेवायचंच नाही. इथं टँकी भरायचा, तिथं दर्शनला जायचं. म्हणून सगळ्या गाड्या इथंच राहतात. दुसरं गोवी काय बेटा? मारी तारी चित्ती आहे ते करावे आणि जीव भावे शरण आलो. बघा मारी तारी चित्ती आहे ते करावे. देव सहज रूपाने तुम्हाला मागितल्याबरोबर देत नाही. मारी तारी चित्ती आहे ते करावे. बराच वेळ मी बोललो ह्या गोष्टीबद्दल. तनु बनल्ला आडिसवा, मन बनल्ला आडिसवा, धन बनल्ला आडिसवा. देव उगा सहज उचलून घेत नाही. तनु बनल्ला आडिसवा, मन बनल्ला आडिसवा, धन बनल्ला आडिसवा. अल्ला आडिसवा म्हणजे धक्का लावून बघते.
घरला चावी आहे की? घरला चावी आहे की? कुलूप 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 टाकून तसंच निघून येते की थोडं हलून बघतात? हा, एवढं हुशार आहे बघा. कुलूप घालून तसंच न येता झटका देऊन निघाला तर बी माझा समोरच निघावं, आम्ही गेल्यानंतर निघून एवढं उद्देश आहे तुमचं. म्हणून त्याला धक्का देऊन बघतो, हलून बघतो, तेवढंच नाही. ज्यावेळी ढोराला आपण कुट्टी मारतो, कुट्टी मारून बांधून येत नाही, कसं करतो? त्या कुट्टीला सुद्धा हलून बघतो, मजबूत बसले की नाही. नंतर निसटून जाईल ना हे ढोर, कुट्टीला सुद्धा हलवून बघतो, तेवढंच नाही. कुठल्याही वस्तू घेताना डायरेक्ट वस्तू उचलत नाही तुम्ही. फळं घ्या, कुठल्या वस्तू घ्या, काही घ्या, पहिले काय करतो? परीक्षा करतो. काय काय माणसं असं परीक्षा घेतात तर पाव किलो खाऊन टाकून परीक्षा करतात. टुपू अंगूर पिंगूर असेल, टुपू खायचं. त्यांना तुम्हालाच बोलायचं किती खाते. एवढं खाऊन काय काय लोक न घेता वापस निघून जातात. त्याचा जीव किती पडून घेत असेल. खाऊ दे, किती खाणार आहे, खाऊ दे म्हणून त्यांनी गप बसलेली असते. ज्यावेळी त्यांनी निघून जातात ना, असं म्हणते ह्याचा बरबाद होईल म्हणते त्यांनी. लक्षात आलं का? म्हणून घ्यायचं असलं तर खावा, नाहीतर खाऊच नाही. आणि 7-8 दुकान खाल्ले की पोट भरती खरेदी करायचं गरजच नाही. असे वरच्या वरी पोट भरणारे लोक बी राहतात. सांगायचं तात्पर्य, डायरेक्ट वस्तू आपण न घेता त्या वस्तूचं परीक्षा करून घेतो, ट्रायल करून बघतो. मोठे मोठे वाहन घ्यायचं असलं तर ते मालक म्हणतो ट्रायल साठी ठेवलेले असते. पहिले ट्रायल करके देखो, तुमको अच्छा लगा तो गाडी दे, नाही तो रंग बहुत बढ़िया गाडी आहे. त्यांना तारीफ करते, परंतु तारीफ करून सुद्धा ट्रायल करण्यासाठी तो गाडी देतो. 1-2 चक्कर मारला, ज्यावेळी पटलं गाडी, ठीक आहे हम रख लेंगे गाडी. किंवा ट्रायल घेतल्यावर, ट्रायल मध्ये थोडं गडबड झालं तर व्हायब्रेशन होऊ लागलं, हलू लागला गाडी, ते म्हणता गाडी पसंत नाही, हमको इंटरेस्ट नाही आहे, दुसरा गाडी बताओ. लक्षात आलं का? नारळ घ्यायचं असलं तर मी तसंच करतो. पाणी हे ते बरोबर नाही, दुसरा बघू, तिसरा बघू, चौथा बघू. काय काय पुरा टोटल नारळ बघतात. कधी कधी योग येते मला, कुठं कपडाच्या दुकानमध्ये जायचं. एवढा मायासमोर एवढा ढिगारी साड्या पडलेली असतात, पूर्ण दुकान त्या बेचाऱ्याला खाली करत असेल. त्या बाईला तर काय ते लुगडं पसंत येईल. बघून ते बेचारा देणारा पोरगा थकून जाते, परंतु यांना काही पसंत येईल. तुम्हाला नाही हो, दुसरे कोणी बाया, तुम्ही एकदाच 2-3 लुगड्यामध्ये तुम्ही पसंत करता. रंग पसंत येणार, रंग पसंत झाला तर ते बॉर्डर पसंत येणार, बॉर्डर पसंत झालं तर काहीतरी ते मध्ये ठिपका पसंत येणार. एक प्रकारला ते काय हँडगा लई परीक्षा. बघा तुम्हाला सांगतो मी, एक वस्त्र खरेदी करण्याकरता तुम्ही एवढं परीक्षा घेऊन तुम्ही एक वस्त्र घरी उचलून आणता, ते तर आमचा देव महाप्रभू शंभू महादेव तुम्हाला सुद्धा या प्रकारे हलवून बघते आणि त्याला पसंत पडलं तरच उचलून घेते, नाहीतर फेकून टाकते. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीव भावे शरण आलो. काही केलं तरी, कितीही परेशानी दिलं तरी सुद्धा देवा तुझा रस्ता मी बिलकुल सोडणार नाही. परवा एकाच्या कानातला पडलं की पाणीमध्ये कुठंतरी 10,000 रुपयाचं होतं.
पुण्याचे एक माणसाचं मनमस्वामीला आलो, लुस्कान फार झाले. मनमस्वामीला आलो, लुस्कान फार झाले. आता टेन्शन, एवढं टेन्शन, फक्त कानातलं गेलं तर एवढं टेन्शन आहे. देव तुमचा तनुमनल्ला अडीसुवा, म्हणजे शरीराला सुद्धा धक्का देऊन बघते, ढगमळ होत नसेल तर त्यावेळे हा याला टिकू नये. नंतर काय हलविते, तुमचं मनाला सुद्धा धक्का लावून बसते. त्या मन सुद्धा मजबूत राहिला. तनुवानल्ला अडीसवा, मनवानल्ला अडीसवा, नंतर धनवानल्ला अडीसवा. धन सुद्धा तुमचं बर्बाद करून बघते. यांना काय माझा रस्त्यावर येणार की माझा रस्ता काही सोडणार आहे. त्यावेळे सुद्धा सगळं बर्बादी झालं तरी सुद्धा तो त्यांच्या मार्ग सोडत नसेल तर त्यावेळे म्हणणार, वा हे माझा लेकरू पक्का आहे, म्हणून त्यावेळे उचलून घेणार. मारे तारे चित्ती आहे ते करावे, आम्ही जीव भावे शरण आलो. जीव समर्पण, संपूर्ण जीव ओतून, जीव तुम्हाला लावून आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. पुढचं काय, शरण आलो देवा नामाची आवडी. बघा कशा, हे महत्वाचं आहे बघा, तुम्ही लक्षात घ्या. शरण आलो देवा तुझा नामाची आवडी. सांगू की नको, आहे वेळ. शरण आलो मी देवा तुमच्या नामाची आवड. या ठिकाणी थोडं विचार करण्यासारखं शब्द आहे. इमानदारीनं सांगा, देवाला कशासाठी शरण जातो आम्ही? कशासाठी शरण जातो देवाला? लेकरा भेटावं, पैसा भेटावं, बायको माझा गोष्ट ऐकावं, नवरा माझा सारखा व्हावं, लेकराला MBBS लागावं. शरण आलो देवा MBBS साठी, शरण आलो देवा माझा नवऱ्यासाठी, शरण आलो देवा माझा बायकोसाठी, शरण आलो देवा माझा पैशासाठी, शरण आलो देवा व्यवहारासाठी. परंतु शिवदास माऊली काय म्हणतात, शरण आलो देवा तुझा नामाची आवडी. फक्त मला काही गरज नाही, तुमचा नावाचा आवड आहे. नावाचा आवड असल्यामुळं मी तुमच्या शरण आलेले आहो. माझा संसाराचा भानगडी घेऊन तुझ्या जवळ मी आलेले नाही. बघा काय महान विचार असेल. मग भानगडी घेऊन येऊ नये का? भानगडी घेऊन यावं, पर हमेशा भानगडीची घेऊन येऊ नये. कधीतरी त्यांच्यासाठी यावं. मनमस्वामीला लक्षात आलं का? नामाची अजून पुढे जीव, जीव तडपडी तया सुख. बघा ऐकून घ्या. जीव तळमळ करतो, तडपड करतो, जीव बेचैन होतो. कशामुळे आमचं बेचैनी आहे? जीव तळमळ तया सुख. ते परम सुख आहे, न सरणारा सुख आहे. संपणारा सुख नाही, न संपणारा सुख आहे. आठवणाला सांगू की नको? मला आठवण कसं येते की काय मला काही मलाच कळत. कधी कधी येते मला आठवण. करंट कधी खाली जाऊन काय करणार आहे? काय एक एक महाराज 4-5 तास सांगतात आम्हाला. ज्यावेळी वेळ मिळते त्यावेळी आम्ही सांगत बसू. नो टेन्शन. एकाला लॉटरी लागली होती म्हणे,
वेळानुसार बोलतो, प्रसंगानुसार बोलतो. प्रसंगाला सोडून मी बाजूला सरकत नाही. नंतर मला आठवण करून द्यायचं. काय झाले, एकाला लॉटरी लागली. लॉटरी लागली. लॉटरी कितीचं होतं? 25 लाख रुपयाचं लॉटरी होतं. काय काय लोकांना सुख बी सहन होत नाही. पाटील साहेब, सुख बी सहन होत नाही. तो लॉटरीचा मालक म्हणाला, पैसा भरपूर आहे रे, कसं करतोस? किती पैसा असतो तर मला काय होते म्हणले. त्या काळामध्ये हे नव्हते, 500 रुपयाचं नोट नव्हते आणि 1000 रुपयाचं बी नोट नव्हतं, 2000 रुपयाचं बी नव्हतं, मोठं नोट नव्हते. 100 रुपयाचं खाली, 100 रुपयाचे गट्टा, 25 लाख रुपये पैसा गट्टा बघितला. असं 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 बघितलं. एवढं पैसे कोणाचं? तुझं? माझं पैसे हे, एवढं माझा पैसे, एवढा माझा पैसे, असा म्हणत 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 डोक्याला चढले झाले. तो काय म्हणू लागला, माझ्याजवळ काय पैसे म्हणला. सगळ्याला असंच बोलायचं, सगळ्याला असंच बोलायचं, छाती ठोकूनच बोलायचं. तुमच्याजवळ आहे का पैसे म्हणायचे. माझ्याकडे 25 लाख रुपये म्हणायचे. एक हुशार माणूस होता, यांचे कीर्तनकार सारखं. त्याचं डोकं बिघडले, कसं तरी करूच म्हणून डोकं नीट आणण्यासाठी बरेचसे त्याला ट्रीटमेंट घेतले. त्याच्यातला 4-5 लाख रुपये खर्च बी झाला ट्रीटमेंटसाठी. काय त्याचं काही डोकं नीट होईना. त्याने म्हटलं, असं केलं तर नीट होईना म्हणले. मग कसं करा, माझा सोबत पाठवा म्हणले. कुठं? मी कुठं का घेऊन जाईना, परंतु त्यांच्या डोकं नीट झालं तर बस ना. हो बस. मॅनेजरला भेटला, तुला 1 लाख रुपये देतो. बँकेच्या मॅनेजरला भेटला, 1 लाख रुपये तुला देतो. काय करू म्हणला, एक काम, माझा तर विश्वास आहे, मी गावातला मोठा माणूस आहे, मी अप्रतपी करणारा माणूस नाही, म्हणून माझ्यावर विश्वास करा मला. हो करतो. काय करावं? मला काय नाही, 50 लाख रुपये 1 दिवसासाठी, फक्त 1 दिवसासाठी नाही, 1 तासासाठी. मोठा बँक होतो. तुला विश्वास नसेल तर मी चक देतो 1-2 कोटीचा, तुमच्याजवळ पैसा पडू नये. माझा चक देतो 50 लाख रुपयाचा, वापिस आणून दिला तर माझा विश्वास करून. ठीक आहे. 50 लाख रुपये त्यांच्या घरी शिफ्ट केले. यांच्याजवळ किती होतं? 5 लाख रुपये गेले दवाखान्याला. ते तुम्हाला हिसाब बी आहे ना काय? मला काय हिसाब ठेवायला काय चालले तुमचे? ठेवायचं कवा कवा. 20 लाख रुपये राहिले. त्याला म्हटलं, तुझ्या जवळ 20-25 लाख रुपये पडू नये. 5 लाख रुपये सांगलं तर अजून डोकं खराब होईल त्याची, म्हणून 25 लाख रुपये जवळ पडू नये. हे पैसे घे म्हणला. काय करू? तुला दाखवायचंय म्हणले. घेऊन गेले त्यांच्या घरला. डोळा उघडून बघ मला इथं, डोळा उघड. हे बघ पैसे म्हणले. हा एवढं पैसे? तुझं पैसे मोठे आहे की माझं पैसे मोठे? हा बाबा तुमचं लई पैसे म्हणला. गप बस. तू एवढासा माणूस, माझा काय, तुझं कुठं काय नाही, उगाच येण्यासारखं हिंडलं. तेव्हा त्याच्या डोक्यातला थंड झाले, त्याचा भनभनीच मिटले, पागलपण निघून गेले. लक्षात आलं का? कशासाठी सांगू लागलो तुम्हाला? आवडी माझा कशाची? तुझं नामाचा आवड आहे. कारण हे सगळं आवड एवढं पुरतं, एवढं पुरतं, एवढं पुरतंय. तुझा नामाचा आवड, तुझा नामाचा सुख न सरता सुख आहे. म्हणून हे सगळं सोडून त्या नामाची आवडीनं मी धावून तुझ्याकडे आलेले आहे. लक्षात आलं का तुम्हाला? आले की नाही लक्षात? म्हणजे हे संसाराचं सुख एवढं 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 आहे.
तर सीमा नाही, सीमा नसलेले सुख, सीमा नसलेले सुख पाहिजे की तात्पुरतं सुख पाहिजे? सीमा नसलेले सुख पाहिजे की तात्पुरतं सुख पाहिजे? 1-2 दिवसासाठी सुख महाराज, बस काय करायचं आपल्याला, असं पाहिजे की मरेपर्यंत सुख पाहिजे, मेल्यानंतर बी सुख पाहिजे? सगळे म्हणणार मरेपर्यंत का महाराज? आपण मेलो तरी सुद्धा सुख जाऊ ना आपल्या जवळचं, मरेत तर पर्यंत तर पाहिजेच. असा सुख तुम्हाला पाहिजे असेल तर नामाचा आवड तुम्हाला राबावा लागते. त्याच्या एवढा गोडी, त्याच्या एवढा सुख जगामध्ये कुठंही नाही असं तुम्ही सांगा. अजून कोणा? एक वेळा भेट द्यावी शिवदास, एक वेळा भेट द्यावी शिवदास, एक वेळा भेट द्यावी शिवदासा, मग सुखी बैसा अंतरीच, सुखी बैसा अंतरीच. संसारात सुद्धा आम्ही एकच वेळ भेटतो, बरोबर आहे, परंतु ते भेट कसं होते, भेटले तेव्हाच आम्हाला सुख राहतं, परंतु हे भेटतच नाही. भेटल्यावर सुख जाणारच नाही. म्हणून एक वेळ, मला अनेक वेळ नको, फक्त एक वेळ भेट द्या, संपला. अनेक वेळ मी तुम्हाला मागत नाही, असा धावा शिवदास माऊली शंभूचं प्रतिनिष्ठा बाळगून हाक मारलेले आहे. म्हणून तळमळ तळमळ आमच्या जीवाचा तळमळ, जीव आणि शिव मिलन होईपर्यंत, ज्यावेळी तो मिळाल्यानंतर संपला, नंतर तुम्हाला रडत बसायचं गरज नाही. तो निरंतर सुखी तो होऊ शकतो. म्हणून संत निरंतर शांत राहतात. आम्हा सुख दिसे संताची पायी, संत ते अक्षयी. थोडा समाधान आहे, अक्षयी समाधान. अक्षयी समाधान त्यासाठी ते असतात. कशासाठी? शंभूच्या सुखामध्ये तो लीन असतात, म्हणून निरंतर तो सुखी असतात. अशा प्रकारे शिवदास माऊली फार सुंदर मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी केलेले आहेत. तर उद्याचा दिवस आपला कार्यक्रम नित्य नेमाप्रमाणे. अजून काही शिल्लक राहिले का माय? अजून काही शिल्लक राहिले का? अभंग नाही ना? नाही, काही ओवी राहून गेले का म्हणलं? उद्याचा दिवस सूचना देतो तुम्हाला. उद्या सकाळी 9:30 वाजता नित्य नेमाप्रमाणे या ठिकाणी सार्वजनिक शिवपूजन होईल. शिवपूजाच्या नंतर या ठिकाणी पादपूजा होईल. पादपूजाच्या नंतर आरती वगैरे होईल. परंतु आरती करून सकाळी तर नाश्ता होणारच आहे. फुल्ल नाश्ता घ्या नाही म्हणत नाही, परंतु मन्मथ स्वामीला जाऊन दर्शन घेतल्याशिवाय आपल्या सोबत इथं प्रसाद तुम्हाला भेटणार नाही. तिथं दर्शन झाल्याबरोबर त्या ठिकाणी 4 गोष्टी त्या ठिकाणी बोलायला वेळ मिळते. त्या ठिकाणी बोलून ऐकून या ठिकाणी प्रसाद ग्रहण करणे आणि आपला मार्गी आपण लागणे, एवढा सूचना या ठिकाणी मी तुम्हाला देतो. तर उद्याचा काळजी आम्हाला करायचं नाही. आमचा काळजी करण्यासाठी नागनाथरावजी पाटील मंगनाळीकर भक्ताला काय लागणार आहे, त्याचा व्यवस्था काय काय लागणार आहे, सगळ्या व्यवस्था घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. नागनाथराव पाटील मंगनाळीकर व मन्मथप्पा स्वामी रोशनगावकर या 2 सद्भक्तांनी या ठिकाणी उद्याचा सेवेची संधी त्यांनी प्राप्त करून घेत आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्याचा भंडाराचा बी चिंता आम्हाला करायची गरज नाही. म्हणून निवांत राहायचं. तुम्ही एकदा राहून बघा, बघत होती की नाही?
परंतु विश्वास राहावा लागते. हा, होते की नाही, होते की नाही, होते की नाही, काही होईल. लक्षात आलं का? होती की नाही म्हटलं की होईच ना. होतेच म्हणायचं, 100% म्हणायचं. 100% शिजल्याशिवाय शिरा होत नाही. अर्धावट पाणी शिजलो, त्याच्यात रवा घातलो, बरोबरी शिरा होत नाही. 100% पाणी गरम करावं लागते, नंतर त्याच्यात थोडं 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 रवा टाकावं लागतं, त्यावेळी व्यवस्थित शिरा तयार होते. तसा तुमचा बी विश्वास 100% पाहिजे. तर त्या प्रकारे माऊलीचा अतूट विश्वास, असूट श्रद्धा या ठिकाणी आम्ही सेवा केल्या कारणानं या ठिकाणी सेवा करण्यासाठी पाटील कुठे खाली येते, व्यवस्थेमध्ये आहे तिथे. ठीक आहे, माल उतरण्याचा व्यवस्थेमध्ये त्यांनी आहे, माल भरून आणलेले आहेत. तर उद्या कोणी न जाता आमचा कार्यक्रम झाल्यानंतरच या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचा आनंद लुटा. अजून सकाळी या ठिकाणी प्रवचन होईल, अजून तिथं प्रवचन होईल, या ठिकाणी प्रसाद बी होईल. लक्षात आलं का? स्वयंपाक करणाऱ्या माणसाला सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय म्हणता? आचारी. आम्हाला सुद्धा काय म्हणतात? शिवाचारी. ते आचारी, ते शिवाचारी. ह्याच्याबद्दल सकाळी बोलतो. सांब जय नम पार्वती शिव सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय.